नांदेड शहरापासून जवळच असलेल्या साईबाबा मंदिर येथे दर पौर्णिमेला विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्याच अनुषंगाने यावेळेसच्या पौर्णिमेला उबाळे पाटील यांच्या वतीने पंक्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. या मंदिरात अनेक भाविक भक्त मोठ्या श्रद्धेनं उपस्थित होत असतात. पाहूया या पंक्तीविषयी आणि या मंदिरातील या उपक्रमांविषयी हा वृत्तांत. आहे. माझं नाव दुर्गादास प्रभाकरराव कुलकर्णी, राहणार विष्णुपुरी, मुक्काम पोस्ट विष्णुपुरी, तालुका जिल्हा नांदेड. काळेश्वर रोडला माझं घर आहे आणि मी 1987 ते 88 पासून नरसिंहाची पूजा करत असतो. त्यासोबतच इथे स्वतः साहेब आणि आम्ही 6 व्यक्ती होतो. 2004 मध्ये इथे भूमिपूजन झालेलं आहे साईबाबा मंदिराच्या स्थापनेसाठी. त्या भूमिपूजनामध्ये आमच्या गावातले साहेबांचे कट्टर कार्यकर्ते विलासराव भोसले, त्यानंतर प्रतापराव पाटील चिखलीकर, त्याशिवाय माधवराव पाटील गिरे पाटील झरीकर, त्याशिवाय विठ्ठल पाटील डक, पिंपळगावचे विठ्ठल पाटील डक आणि बाबा बलविंदर सिंग, असे पूर्ण 6 व्यक्ती आम्ही होतो भूमिपूजनासाठी 2004 मध्ये. त्यावेळेस स्वतः साहेब शिलाई मशीन या अपक्ष चिन्हावर लोह्यामधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते आणि त्यापासूनच साहेबांची श्रद्धा ही साईबाबावर आहे. माझी पण आहे. मी सुद्धा लहानपणापासून साईबाबाला जात असतो. तद्वतच इथे जी साईबाबाची आपण मोठी स्थापना झालेली आहे, मंदिर स्थापना झालेलं आहे. जसं जसं दिवस वरचेवर वाढतील तसे तसे इथे साई भक्त वाढतील आणि ह्या सर्व भावना साई भक्तांच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि शिर्डीला न जाता इथे धनगरवाडीमध्ये प्रत्येक दिवस लोक भक्तगण दर्शनासाठी वाढले पाहिजेत, अशी मी साई चरणी प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. गणेश माधवराव उबाळे, मारपाडा. इथं साईबाबा मंदिरात दर पौर्णिमेला महाप्रसाद असतो. दर पौर्णिमेला प्रत्येक जण कुणीतरी अलग अलग महाप्रसाद वाटतो असते आणि दर गुरुवारी असते. असं आहे. गुरुवारी हे मंदिर हे देवस्थान आहे. साहेबांनी महामाननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी बांधकाम केलेलं आहे. या मंदिराची स्थापना केलेली आहे. 8-10 वर्ष झाली स्थापना. प्रसादाचं दर गुरुवार, दर पौर्णिमा चालू असते. आज होळी निमित्तानं माझा महाप्रसाद आहे. होळी पौर्णिमेला